नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वृत्तपत्रासाठी लेख लिहिणं आणि आकाशवाणीसाठी भाषण संहिता यावर चर्चा केली. आता आपण या प्रसारमाध्यमांसाठी लेखनमधल्या तिसऱ्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. तर तिसरा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी चित्रवाणी म्हणजे दूरदर्शनसाठी माहितीपटासाठी लेखन असा आहे. आता दृकश्राव्य माध्यमे मानवी संपर्क प्रक्रिया हे दिवसेंदिवस अधिक विकसित होत असताना दिसतात. मानवी संपर्क प्रक्रियेमध्ये हळूहळू होत गेलेले क्रांतिकारक बदल हे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होत असलेले आपल्याला दिसत आहे. तर मुद्रित साधनांप्रमाणेच दृकश्राव्य माध्यमांचंही जनसंपर्क प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आपल्याला नाकारता येत नाही. डॉक्टर वि. ल. धारूरकर दृकश्राव्य साधनांचे महत्त्व सांगताना म्हणतात की वृत्तपत्र, गृहपत्र आणि जनसंपर्क पत्रिका इत्यादीमध्ये संदेशाचं वहन होऊ शकत नाही. निरीक्षरांच्या संवाद मर्यादांना छेदून हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य हे केवळ दृकश्राव्य साधनांमध्येच असतं. आज जर आपण पाहिलं तर या डिजिटल युगामध्ये किंवा या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज आपल्याला अत्यंत स्वच्छ, क्लिअर आणि स्पष्ट अशा या दूरचित्रवाणी किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, मालिका, चित्रपट, काही क्रीडावाहिनी किंवा आपल्याला वेगवेगळ्या खेळांच्या मॅचेस ह्या दूरदेशातल्यासुद्धा पाहता येतात. म्हणून एकाच वेळी अमर्याद लोकांपर्यंत पोहोचवण्याचं दृकश्राव्य माध्यमांच्या क्षमतेमुळं नभोवाणी व दूरचित्रवाणी यांच्या माध्यमांचं महत्त्व हल्ली खूप वाढलेलं दिसतं. आता लोकांशी संपर्क करण्याचे हे अत्यंत प्रभावी व परिणामकारक असं अत्यंत वेगवान माध्यम आहे. तसं पाहायला गेलं तर आता 5G किंवा 4Gच्या या तंत्रज्ञानामध्ये आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये TV चॅनल्स हे लागतात. आपल्याला TV वरचा कोणताही कार्यक्रम, आपण जरी प्रवासात असलो किंवा आपण क्रीडांगणावर असलो किंवा आणखी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असलो तरीसुद्धा आपल्याला हे कार्यक्रम आपल्याला आता खिशातल्या असलेल्या मोबाईलमध्ये पाहता येतात. आणि जर यदाकदाचित कार्यक्रम पाहता नाही आलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कधीही आपण आता यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रम आपण पाहू शकतो. एवढं तंत्रज्ञान आज विकसित झालेलं आपल्याला आढळतं. आता दृकश्राव्य साधनांमध्ये आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, माहिती, दूरध्वनी, इंटरनेट इत्यादीचा समावेश असतो. आता एखाद्या विशिष्ट संस्थेला आपला हेतू, ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करणं हे गरजेचं वाटू शकते. किंबहुना या माध्यमांच्या उपयोगातून ते अधिक लोकांपर्यंत या वेगवेगळ्या गोष्टी पोहोचवू शकतात. परंतु आजचं युग हे या तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत वेगवान अशी तंत्रज्ञानदृष्ट्या फार प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. आता चित्रपट हे दृकश्राव्य माध्यमांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे. चित्रपटाचा जनसामान्य माणसावर होत असलेला प्रभावी असा परिणामकारक वापर हा नेहमीच आपण पाहत आलेलो आहोत. आता साहित्य हा समाजाचा आरसा आहे, तसंच चित्रपटसुद्धा समाजाचा एक आरसा आहे हे म्हणणे योग्य ठरेल. लोकांपर्यंत एखादा विषय पोहोचवण्याच्या दृष्टीने चित्रपट अनेक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरत असतात. कारण संवादाच्या प्रभावी माध्यमांपैकी चित्रपट हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम मानले जाते. अनेक शास्त्रज्ञांच्या मते कानावर ऐकलेल्या गोष्टींपेक्षा डोळ्याद्वारे पाहिलेल्या गोष्टीचा परिणाम हा अधिक असतो आणि चित्रपटातून डोळ्यावर दिसणाऱ्या या व्हिज्युअलच्या माध्यमातून हा परिणाम अत्यंत वेगात साधला जातो. डोळे, कान म्हणजे दृष्टी आणि श्रवण या दोन्ही संवेदना एकाच वेळीस काम करत असतात. म्हणूनच चित्रपट हे अत्यंत परिणामकारक असतात. आता यामध्ये आपल्याला दूरचित्रवाणीसाठी किंवा दूरचित्रवाणी माहितीपटासाठी लेखन या गोष्टीवर विचार करायचा. आता माहितीपट म्हणजे काय? तर माहितीपट हा एक चित्रपट किंवा व्हिडिओच असतो जो घटनेची किंवा एका तथ्यावर आधारित व्यक्तीची तपासणी करतो. एखाद्या विशिष्ट घटनेबद्दल
किंवा हकीकतीबद्दलची माहिती दर्शवणारा चित्रपट म्हणजे माहितीपट होय. चित्रपटामध्ये लेखक अथवा दिग्दर्शकाने काल्पनिक अथवा सत्य घटनांची मांडणी ही केलेली असते, परंतु चित्रपटातील मांडल्या गेलेल्या या घटना सगळ्या सत्य आहेत असा दावा कोणताही दिग्दर्शक करत नाही. त्यामुळे पूर्णतः व्यावसायिक पातळीवर चित्रपट तयार होत असतात, परंतु माहितीपटाचे तसे नसते. माहितीपट मुळातच एखाद्या घटनेवर बेतलेला असल्यामुळे त्या घटनेबद्दलची वास्तविक माहिती ही त्यामध्ये चित्रित केलेली असते. चित्रपट मनोरंजन प्रधान असतात, तर माहितीपट हे घटनाप्रधान, समस्याप्रधान असतात. आता माहितीपटाच्या संदर्भात डॉक्टर भारत हंडीभाग आणि डॉक्टर सदाशिव सरकटे यांनी आपल्या दृकश्राव्य माध्यमांसाठी लेखन कौशल्य या ग्रंथामध्ये विस्तृत माहिती दिलेली आहे. त्यात ते म्हणतात की माहितीपट म्हणजे सत्य घटनांचा दृश्य आलेखच होय. माहितीपट म्हणजे वस्तुस्थितीशी केलेली हाताळणी होय. या माहितीपटाच्या प्रचलित व्याख्या आपल्याला सांगता येतील. या दोन्ही व्याख्यामधून सत्यता किंवा वस्तुस्थिती हे माहितीपटाचे प्राण आहेत, आत्मा आहेत. त्यामुळे माहितीपटाला नॉन फिक्शन म्हणजे कल्पनाविरहित असं म्हटलं जातं. अशा या माहितीपटाचा कालावधी 1 मिनिटापासून ते 2.5 तासापर्यंत कितीही असू शकतो. पण जितका वेळ कमी तितकी निर्मिती आव्हानात्मक असते. माहितीपटाच्या निर्मितीचा उद्देश स्पष्ट करताना आपल्याला असं म्हणावं लागेल की निर्मितीचे अनेक उद्देश असू शकतात, मात्र प्रामुख्याने विशिष्ट घटकांची माहिती सर्वदूर पोहोचवणे किंवा प्रबोधन करणे हे उद्देश या ठिकाणी सांगता येतील. उदाहरणार्थ एखाद्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपलंच उदाहरण जर घ्यायचं असेल तर रयत शिक्षण संस्थेला नुकतेच 100 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा या संस्थेनं समाजासाठी कोणतं कार्य केलं याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपट या माध्यमांचा उपयोग हा केला जातो. हैदराबाद मुक्तीसंग्राम असेल किंवा नामांतराचा लढा असेल असे विषय निवडले जातात, तेव्हा ऐतिहासिक वास्तव समाजाला सांगणं हा उद्देश असतो. तर माहितीपट निर्मितीचे अनेक उद्देश असले तरी त्या सर्वांची मूळ भूमिका वास्तव कथन हीच प्रामुख्याने असते. श्री चंद्रकांत भोजाळ यांनी दृकश्राव्य माध्यमांसाठी लेखन कौशल्य या पुस्तकामध्ये माहिती प्रदान कार्यक्रमासंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण विवेचन केलेलं आहे. ते तुम्ही पाहायला वाचायला हरकत नाही. त्यात माहितीपट म्हणजे काय याविषयी लिहिताना ते म्हणतात की प्रत्यक्ष घडलेल्या घटना नोंदविणारा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम प्रकार म्हणजे माहितीपट. बातमीपत्र ही सत्य घटनांची माहिती देतात, परंतु बातमीपत्रात एखादी घटना हाताळण्यासाठी मर्यादित वेळ उपलब्ध असतो. बातमीचे संपादनही अल्पावधीत करावे लागते. या तुलनेत माहितीपट अधिक लांबीचा असतो, पण त्याचं चित्रीकरण, संपादन यासाठी अधिक वेळ आपणास उपलब्ध असावा लागतो. एखादा वर्तमान सामाजिक प्रश्न हाताळणं, त्या प्रश्नाच्या विविध बाजू मांडणं, त्याचे तोटे त्रुटी समोर आणणं, त्याविषयी जनतेत जागृती निर्माण करणं, त्यासंबंधी प्रत्यक्ष कृती करण्यास किंवा उद्युक्त करणं हे काही माहितीपट यांचं मुख्य उद्दिष्ट असतं. माहितीपट प्रभावी होण्याकरता मांडणी कलात्मकरित्या केली जाते. अधिक व्यापक दृष्टिकोनातून बनवल्या जाणाऱ्या माहितीपटाचे उद्दिष्ट एखाद्या विषयाचे भौगोलिक, शास्त्रीय, संस्कृती इत्यादी सखोल संशोधन करून त्याची माहिती ही प्रेक्षकांना देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे एकंदरीत माहितीपटाविषयी आपल्याला या ठिकाणी अशा 2-3 व्याख्यामधून किंवा काही समीक्षकांच्या मतामधून किंवा विचारांमधून आपल्याला माहितीपट म्हणजे काय हे समजलं असेल. आता माहितीपटासाठी संहिता लेखन कसं करावं. आता आजचं युग हे माहितीचं युग आहे, डिजिटल आहे, तंत्रज्ञान आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठल्या तरी विषयासंबंधीची माहिती गरज ही सतत भासत असते. आता तंत्रज्ञानानं मानवाच्या हाती दिलेल्या या मोबाईलच्या माध्यमातून जगातल्या संपूर्ण ज्ञानाचं भांडार हे आपल्या हाती आलेलं दिसतं. तर कोणत्याही विषयावरची माहिती आपण गुगलच्या सर्चच्या बॉक्समध्ये टाकल्यानंतर एका क्षणामध्ये, एका क्लिकवर, एका सेकंदामध्ये आपल्याला ती माहिती मिळते. त्या माहितीसाठी कुठल्याही आर्थिक व्यवहार प्रत्यक्षरित्या होत नसल्यामुळे माहिती मिळण्याचं गुगल हे अत्यंत सोपं, सुलभ, अखर्चिक असं साधन आपल्याला मिळालेलं आहे. मानवाला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यासंबंधी माहितीची आवश्यकता आपल्याला भासत असते. ही माहिती कोणत्या तरी व्यक्तीकडून मौखिक अथवा लिखित स्वरूपामध्ये दुसऱ्या व्यक्तीस मिळत असते. आता विविध विषयावरती माहिती देणारे वेगवेगळे लेख असतात, कार्यक्रम असतात
अथवा माहितीपट यांचं हे जे पीक आजच्या युगात आलेलं आहे ते शासकीय स्तरावरूनसुद्धा विविध योजनांची माहिती या दूरचित्रवाणीवरील किंवा नभोवारील जाहिरातीच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यपर्यंत माणसांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करताना दिसतं. त्यामुळे आजच्या या माहितीच्या युगामध्ये विविध प्रसारमाध्यमे आधुनिक समाज माध्यमांना खूप महत्त्वाचं स्थान निर्माण झालेलं किंवा प्राप्त झालेलं दिसतं. आता जगाच्या कानाकोपऱ्यात घडणारी असणारी कोणतीही घटना दुसऱ्या क्षणी जगाच्या दुसऱ्या टोकावर कळते. या माध्यमांच्या सहाय्याने ती पोहोचवली जाते. त्यामुळे आधुनिक प्रसारमाध्यमांचं समाज माध्यमांचं जे महत्त्व आहे ते मानवी जीवनात खूप वाढलेलं आज दिसून येतं. आता माहितीपट हा एक स्वतंत्र कला प्रकार म्हणून आता सर्वमान्य झाल्यामुळे महत्त्वाच्या सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, राजकीय तथा व्यक्तिगत जीवनावरील घटनांचे समग्र दर्शन घडवणारे विविध माहितीपट आपण पाहत असतो. आता शेतकऱ्याच्या समस्या मांडणारे, अंधश्रद्धांचे दर्शन घडवणारे, समाजात मांडला गेलेला श्रद्धेचा बाजार दाखवणारे, महिला अत्याचारासंबंधीचे, देशातील बेरोजगारासंबंधीचे, विद्यार्थी आणि त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे, अशा कुठल्याही किंवा आता सध्या कोरोना स्थितीवरचे अशा कुठल्याही विषयावरचे माहितीपट हे निर्माण होत असतात. मग आपल्याला ज्या विषयावर माहितीपट निर्माण करावयाचा आहे, लिहावयाचा आहे, त्या विषयावर आधारित सर्वच मुद्द्यांचं आपण संशोधन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यात आवश्यक अशा गोष्टी आहेत. आता घटना असेल, प्रसंग असेल, त्याची एक सूची प्रथमतः तयार केली पाहिजे. आपल्या संशोधनाच्या आधारे संभाव्य मुलाखती असतील, कथानकं असतील, संभाव्य संघर्ष असेल, लोकांच्या संवेदनशील जुळलेले मुद्दे आपण शोधले पाहिजेत. आणि मग आपल्या माहितीपटाचे नेमके स्वरूप कसे असावे यासंबंधी काही निश्चिती करणं हेही अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी विविध माहितीपट पाहून आपली दृष्टी आधी निश्चित करावी. इंटरनेटवर अनेक वेगवेगळ्या विषयाचे माहितीपट उपलब्ध आहेत. त्याद्वारे आपला गृहपाठ हा काही प्रमाणात होऊ शकतो. जर आपण गुगलच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून जर अशा वेगवेगळ्या माहितीपटांचं निरीक्षण केलं, पाहिलं, तर आपल्यालाही या नवनव्या या विषयावर, समस्यावर एक माहितीपट सुंदर तयार करता येऊ शकेल. आता या ठिकाणी कथानकाची रचना झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष चित्रीकरण करावं लागतं. परंतु त्याआधी त्या चित्रीकरण याचीसुद्धा एक स्वतंत्र संहिता तयार केल्यास चित्रीकरण अधिक सुटसुटीत आणि व्यवस्थित होत असते. आपल्या सर्जनशीलतेला जागृत करणं हे अत्यंत गरजेचं आहे. माहितीपटाची संहिता लिहित असताना त्यासंबंधीचे विपुल वाचन आपल्याला करणं आवश्यक आहे. एखाद्या विषयाचा आवाका लक्षात घेऊन या माहितीपटाची रूपरेषा आखून चित्रीकरणाचा एक कच्चा आराखडा तयार केला पाहिजे. ज्या गोष्टीमध्ये ज्या चित्रित करावयाच्या आहेत त्याची माहिती मिळवणं, ज्या विषयावर आपल्याला भाष्य करायचं आहे ते नेमकेपणाने सांगण्यासाठी त्या विषयाच्या संदर्भात सर्व दृष्टिकोनातून विचार करणं या पायऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि एक चांगली कथा सर्वसामान्य प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवत असते. म्हणून गुगलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून असे काही माहितीपट आपण शोधले, पाहिले तर आपल्याला सगळ्या गोष्टी निश्चितपणानं उलगडतील, समजतील आणि माहितीपट लेखनाविषयीचं अधिक सखोल मार्गदर्शन आपल्याला त्याद्वारा मिळू शकतं. त्यामुळं अशा भावनेला स्पर्श करेल असे कथाविषय या माहितीपटासाठी निवडणं हे अत्यंत आवश्यक आहे. संहिता लेखन करत असताना जे काही साहित्याची भाषा ही साधी, सोपी, प्रवाही आणि आवश्यक असेल तिथं बोली स्वरूपाची असणं अत्यंत गरजेचं आहे. क्लिष्ट अलंकारिक भाषा ही सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आकलनापलीकडची असते. म्हणून माहितीपट विविध विषयावर, समस्यावर लिहित असताना आपल्याला आपली जी भाषा आहे ती साधी, सोपी आणि आकर्षक अशी लिहिणं गरजेचं आहे. अशा माहितीपटाची संहिता आहे ही संहिता लिहून झाल्यानंतर आपल्याला त्या संहिताच्या अनुषंगानं म्हणजे चित्रीकरण करणं हे अत्यंत आवश्यक असतं. म्हणून असा माहितीपट जर आपण नव्या किंवा चालू घडामोडीच्या समस्यावर जर लिहिला तर आपल्याला या ठिकाणी अशा माहितीपटातून बरीचशी प्रसिद्धी मिळू शकते, त्याचे फायदेही बरेचसे मिळू शकतात. म्हणून या पुणे अभ्यास मंडळानं या ठिकाणी दूरदर्शनसाठी किंवा दूरचित्रवाणीसाठी माहितीपट लेखन हा अभ्यासक्रम किंवा हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी ठेवलेला आहे. मला वाटतं बराचसा भाग आपल्याला हा समजला असेल. आता आपण पुढच्या या व्हिडिओमध्ये ब्लॉग लेखन या विषयावर चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तुर्तास आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.